झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा. सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. 5 डिसेंबरला मुख्यमंत्र्यांसह 22 ते 24 मंत्र्यांचा शपथविधी होणार. सूत्रांची माहिती. भाजपकडून फडणवीस, बावनकुळे, पंकजा मुंडे, शेलार शपथ घेणार, तर शिंदे गटाकडून केसरकर, सामंत शपथ घेणार अशी माहिती. मंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्यासाठी 5 डिसेंबरला मोठे नेते उपस्थित राहणार. मोदी, शहा, जेपी नड्डा शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार, तर मध्य प्रदेश, राजस्थान, ओडिशा, गोव्याचे मुख्यमंत्री सुद्धा हजर राहणार. महायुतीच्या नेत्यांकडून आझाद मैदानाची पाहणी. महायुतीकडून शपथविधीच्या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा. एकनाथ शिंदेंना गृहमंत्रीपद मिळावं अशी आमची मागणी. गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया. गृह खात्यानंतर आता गृहनिर्माण खात्यावरून महायुतीमध्ये रस्सीखेच. महायुतीमध्ये राष्ट्रवादीकडून गृहनिर्माण खात्याची मागणी. महायुतीमध्ये सहभागी होतानाच गृहनिर्माण खात्याची मागणी केली होती. सूत्रांची माहिती. स्ट्राईक रेटनुसार भाजप 1 आणि अजितदादा गट 2, शिंदे गट 3 नंबरवर. आम्हाला देखील शिंदे निवडच मंत्रिपद द्या, छगन भुजबळ यांची मागणी. उद्या सकाळी 10 वाजता विधान भवनामध्ये भाजप आमदारांची बैठक. गटनेत्याची निवड होणार. भाजपकडून निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी यांची निरीक्षक म्हणून नेमणूक. दोन्ही निरीक्षक आज राज्यामध्ये दाखल होणार. भाजपच्या उद्याच्या बैठकीनंतर गटनेत्याचं नाव जाहीर करू, भाजप नेते विजय रुपाणी यांची माहिती. अजित पवार दिल्लीमध्ये अमित शहांच्या भेटीसाठी आलेलेच नाहीत, तर दादा आणि शहांची आज भेट होण्याची शक्यता. भेट झाली तर मंत्रिमंडळाबाबत चर्चा करता येईल. सुनील तटकरे यांची माहिती. ठाण्यामधील निवासस्थानी शिंदे आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये 1.25 तास चर्चा. शिंदेंच्या तब्येतीची विचारपूस केली. महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. भेटीनंतर महाजनांची माहिती. एकनाथ शिंदे आणि अजितदादांमध्ये भांडणं लावण्याचं काम. दिल्लीमधली कुठली तरी महाशक्ती महाराष्ट्रामध्ये खेळ करते. संजय राऊतांचा भाजपवर निशाणा. सरकार राज्यामध्ये बनवायचं आहे, पण अनेक नेते दिल्लीमध्ये फिरताना दिसतात. सत्ता स्थापनेच्या दाव्याआधीच आझाद मैदानावर शपथविधीची तयारी. राऊतांचा टोला. लाडक्या बहिणींना महायुतीच्या शपथविधीसाठी विशेष आमंत्रण. 2000 व्हीव्हीआयपीच्या पासेसची सोय. केंद्रीय नेत्यांसह देशातील 22 राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी होणार. महायुतीच्या शपथविधी सोहळ्याचे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना देखील निमंत्रण देण्यात येणार, तर पवारांसह महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांना सुद्धा निमंत्रण दिलं जाईल. अजित पवार यांचे आमदार किरण लहामटे दिल्लीमध्ये. आदिवासी विकास मंत्री पदासाठी लहामटे इच्छुक. अजित पवार गटाचे नागपुरामध्ये शपथविधी आधी होर्डिंग्स. अजितदादा एकटा लढला, भिडला आणि शेवटी जिंकला अशा आशयाचे बॅनर. राज्यघटनेमध्ये काळजीवाहू सरकार अशी तरतूदच नसताना राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट का लागू केली नाही? संविधानातील तरतुदी विसरलात का? जितेंद्र आव्हाडांचा ट्विट करत महायुतीवर निशाणा. जितेंद्र आव्हाड त्यांच्या पक्षाचे गटनेते. काहीतरी बोलावं लागतं म्हणून बोलतात. छगन भुजबळांकडून आव्हाडांना प्रत्युत्तर. लोकशाही वाचवण्याआधी तुमचे खासदार आणि 6 आमदार वाचवा. जितेंद्र आव्हाडांच्या टीकेनंतर अमोल मिटकरींचा पलटवार. भाजपला आपलाच माणूस बसवून विरोधी पक्ष नष्ट करायचाय. शिंदेंनी असे प्रयोग करू नयेत. लोकशाही जिवंत ठेवावी. अंजली दमानिया यांचं आवाहन. एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते अंजली दमानियांचं ट्विट चर्चेत. विरोधी पक्ष संपवण्याचा भाजपचा कट. ट्विट करत अंजली दमानिया यांचा दावा. नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी 7 आणि 9 डिसेंबरला होण्याची शक्यता, तर शपथविधीसाठी राज्य विधिमंडळाचं विशेष अधिवेशन मुंबईमध्ये होणार असल्याची सूत्रांची माहिती. हिवाळी अधिवेशन 16 ते 23 डिसेंबरच्या दरम्यान नागपुरात होणार. शपथ घेणाऱ्या कॅबिनेट मंत्र्यांसाठी नागपुरात 5 स्टार बंगले तयार. सार्वजनिक बांधकाम विभागाने सुसज्ज केले 21 बंगले. ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांची उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवर बैठक. विधानसभेला उमेदवार निवड प्रक्रियेमध्ये डावलल्याची नगरसेवकांची खंत. ठाकरेंकडून डॅमेज कंट्रोल करण्याचे प्रयत्न. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा डेंग्यू रिपोर्ट निगेटिव्ह. डॉक्टरांकडून शिंदेंना आराम करण्याचा सल्ला. अकोल्यामध्ये अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत यासाठी कार्यकर्त्यांकडून राजराजेश्वराला दुग्धाभिषेक. अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे यांच्याकडून दुग्धाभिषेक. मार्कडवाडीमधील बॅलेट पेपरवरील मतदान प्रक्रिया तात्पुरती स्थगित. गावात जमावबंदी. कायद्याचं उल्लंघन झाल्यास पोलीस गुन्हा दाखल करणार. ईव्हीएमवर आक्षेप घेत गावकऱ्यांचं बॅलेट पेपरवर चाचणी मतदान.
पोलिसांच्या दडपशाहीमुळे गाव दहशतीमध्ये, पोलीस प्रशासनाच्या विरोधामुळे दुसरा मार्ग अवलंबणार, उत्तम जानकरांची माहिती. रणजितसिंह मोहिते पाटील मार्कडवाडीमधील षडयंत्राचे मास्टरमाइंड, उत्तम जानकर हे फक्त प्यादे, माजी आमदार राम सातपुते यांचा आरोप. मार्कडवाडीमधील मतदान प्रक्रिया बेकायदेशीर कशी, खासदार संजय राऊतांचा प्रश्न, तर देशातलाच विरोधी पक्षनेता संपवण्याचा प्रयत्न, राऊतांचा हल्लाबोल. 1 लाख मतदान केंद्रांवर वाढीव मतदान, मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांचे प्रतिपादन. वाढीव मतदानावर विरोधकांनी आक्षेप नोंदवला होता. सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस, प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांची कमाल संख्या वाढवून 1500 करण्याच्या निर्णयासंबंधी नोटीस. निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या मुक्ताईनगरमधील रोहिणी खडसे, पाचोऱ्यामधील वैशाली सूर्यवंशी आणि एरंडोलमधील डॉक्टर सतीश पाटील यांचा फेरमतमोजणीसाठी अर्ज. फेरमतमोजणीसाठी अनामत रक्कम उमेदवारांनी भरली. नंदुरबार जिल्ह्याच्या विकासासाठी मंत्रीपद मिळावं, प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांची मागणी. केंद्र आणि राज्यातील नेत्यांकडे चौधरींची मागणी. अविनाश जाधव यांच्यासह 12 जणांवर गुन्हे दाखल, पालघर जिल्ह्यातील मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल. कराड उत्तर विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील पुन्हा सक्रिय, कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा घेत पाटलांकडून मार्गदर्शन. नंदुरबारच्या नवापूरमधील आदिवासी सहकारी साखर कारखान्यावर प्रशासक नियुक्त, आर्थिक अनियमिततेच्या तक्रारीनंतर कारवाई. चंद्रपूरच्या नव्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हेलिपॅड आणि एक्सेलेटरची सुविधा, 600 खाटांचा 700 कोटी खर्चाचा प्रकल्प पूर्णत्वास. बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाचा परिणाम कोकणामध्ये, चक्रीवादळामुळे कोकणामध्ये थंडी गायब, कोकणामध्ये पावसाची शक्यता. नाशिकच्या नांदगावमध्ये ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकाला फटका, कांद्यावर करपा मावा रोगाचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांकडून फवारणी. जालन्यामध्ये थंडी वाढता सुक्या मेव्याचे भाव वाढले, खोबऱ्याच्या दरामध्ये 150 रुपयांनी वाढ. शासकीय धान खरेदी केंद्रावर हमीभावाने धान खरेदी करणाऱ्या सहकारी संस्थांना 2% तूट मंजूर, अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून तुटीमध्ये वाढ करण्याचा निर्णय. गोंदिया जिल्ह्यातील 1,71,000 शेतकऱ्यांकडून ई पीक नोंदणी, मात्र काही शेतकऱ्यांची नोंदणीनंतर सुद्धा ई पीक ॲपवर नोंदणी नाही, त्यामुळे शेतकरी नुकसान भरपाई आणि बोनसला मुकण्याची शक्यता. ढगाळ वातावरणाचा अमरावतीमध्ये तूर पिकाला फटका, शेंगा पोखरणाऱ्या अळीचा तुरीवर प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत, तुरीच्या उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता. पुण्याच्या सिंगापूरमध्ये अंजीर लागवडीसाठी अग्रेसर, 3 एकरमध्ये शेतकऱ्याने घेतले अंजिराचं पीक, शेतकऱ्याला 20 लाखांचा नफा. माजलगाव धरणामधून शेतकऱ्यांना मिळणार रब्बी आणि खरीप हंगामाच्या सिंचनासाठी पाणी, 29,066 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार, शेतकऱ्यांच्या मागणीला यश, धरणामध्ये 80% पाणीसाठा. नांदेडच्या अर्धापूरमधील पानमळ्याची शेती धोक्यात, हवामान बदल आणि रोगराईमुळे पानमळे वाळले, शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची अपेक्षा. लातूरच्या निलंगा तालुक्यातील बाकली बसपूर रस्त्याची दुरावस्था, अनेकदा तक्रार करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष, तात्काळ रस्ता दुरुस्त करण्याची मागणी. अहिल्यानगरमधील कोपरगाव सावळी विहीर महामार्गाचं काम संथ गतीने सुरू, स्थानिकांसह साई भक्तांना मोठा मनस्ताप, ठेकेदारांच्या विरोधात नागरिक संतप्त. जालना शहरामधील सीना नदीपात्रामध्ये अतिक्रमण, नदीपात्रामध्ये 30 ते 40 फूट बेकायदेशीर रुंदीकरण करत बनवला रस्ता, महापालिका प्रशासन बेखबर. गोंदियामध्ये 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना कंत्राटी शिक्षक मिळणार, 42 शाळांमध्ये कंत्राटी स्वरूपामध्ये शिकवण्याची गावातील व्यक्तीला मिळणार संधी. इचलकरंजी, कोल्हापूर आणि सांगली मिरज दरम्यान रात्रीच्या वेळी एसटीच्या फेऱ्या सुरू करण्याची भाजपची मागणी, भाजपकडून आगार प्रमुखांना या संदर्भात निवेदन. जळगावच्या भडगावमधील पिंपरखेड सार्वजनिक आरोग्य केंद्राला कायाकल्प पुरस्कार प्राप्त, जिल्ह्यातील 77 आरोग्य केंद्रांमधून पिंपरखेड आरोग्य केंद्राची निवड. दिव्यांग दिनाच्या निमित्ताने अमरावतीमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली, रॅलीमध्ये शेकडो विद्यार्थ्यांचा समावेश, अमरावतीचे जिल्हाधिकाऱ्यांनी रॅलीला दाखवली हिरवा झेंडा. पुण्यातील जुन्नर तालुक्यामधील शिंदेवाडीमध्ये काळभैरव देवाच्या वार्षिक यात्रोत्सवाच्या निमित्तानं बैलगाडा शर्यतीचं आयोजन, शर्यतीमध्ये 155 बैलगाडा मालकांचा सहभाग. गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यामधील गोठणगावमध्ये 3 वर्षाच्या चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला, गावकऱ्यांनी आरडाओरड केल्यामुळे चिमुकला बचावला.
चाळीसगाव तालुक्यामध्ये बिबट्याची दहशत कायम. आतापर्यंत वन विभागाकडून 3 बिबटे जेरबंद. बिबट्याचा वावर कायम असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. साताऱ्यातील महाबळेश्वरमध्ये पर्यावरणाचे निर्देशांक आणि शासनाच्या योजना दाखवणारे डिजिटल स्क्रीन लागले. तापमान, पर्जन्य, आर्द्रता, आवाजाची तीव्रता आणि हवेची गुणवत्ता याची माहिती स्क्रीनद्वारे समजणार. सोलापूरच्या माढ्यामध्ये ट्रॅक्टरसह ऊसतोड मजूर विहिरीमध्ये पडल्याची घटना. 3 बालकांचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू. 6 तासानंतर बालकांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश. कोल्हापूरच्या इचलकरंजीमधील यशोदा पुलाजवळ डंपर आणि दुचाकीचा अपघात. अपघातामध्ये पती पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना. गावभाग पोलिसांमध्ये अपघाताची नोंद. दोघांना मारण्यासाठी देशी कट्ट्यासह 4 राऊंड बाळगणाऱ्याला चंद्रपूरच्या रयतवारी कॉलनीमधून अटक. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. गोंदियातील शिवशाही बस अपघात प्रकरणामध्ये एसटी महामंडळाचे अधिकारी अडचणीत येणार. चालकाकडून यापूर्वी देखील 6 वेळा अपघात, तरी तो सेवेमध्ये कसा? परिवहन विभागानं घेरलं. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा. सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर.